मनुष्य जन्माला आला की भोग भोगणं अटळ असतं. जन्मात आपण काहीच पापकर्म केलं नाही तरी सुद्धा आपल्या वाट्याला दुःख का, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. पण गेल्या जन्मीचं काय, त्या जन्मात आपण काय केलं होतं हे आपल्याला कुठे ठाऊक असतं. आणि त्याच्याही आदल्या जन्मीचं काय, आपल्या जन्मोजन्मीच्या पाप पुण्याचे हिशोब त्याच्याकडे बरोबर मांडलेले असतात. आपले भोग ही आपल्याच कर्माची फलश्रुती असते. मनुष्यानी एका जन्मात किती आणि काय भोगायचं हे तो ठरवत असतो. भोग चुकवता येत नाहीत. म्हणूनच मनुष्यानी आपल्या वाट्याला आलेले भोग मुकाटपणे भोगण्यातच शहाणपणा आहे. गुरुला शरण गेलं की तो आपल्या भोगाची तीव्रता नक्कीच कमी करतो. उदाहरणच द्यायचं झालं तर प्राणावर बेतलं असेल तर ते बोटावर निभावतं.